एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईक धडकली आहे। आज शिवसेना भवनासमोर ही घटना घडली आहे। संबंधित बाईक स्वारची पोलिसांकडून आता कसून चौकशी सुरू आहे। आदित्य ठाकरे शिवसेना भवनला येत होते। ते शिवसेना भवन समोर दाखल झाले होते। त्यावेळी त्यांचा ताफा शिवसेना भवनच्या दिशेला वळण घेत होता। यावेळी मागून येणाऱ्या बाईकने आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडक दिली। बाईक स्वाराला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळते। मिळालेल्या माहितीनुसार बाईक स्वार हा गाडीला धडकल्यानंतर पोलिसांच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात होता। त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या अंगरक्षकांनी त्या बाईक स्वाराला पकडलं, त्याला रस्त्याच्या बाजूला नेलं। तसेच आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याला जाण्यासाठी रस्ता मोकळा केला। तसेच इतर वाहतूक सुरळीत केली। या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी बाईक स्वाराची विचारपूस देखील केली। आदित्य ठाकरे पुढे निघून गेल्यानंतर पोलिसांकडून या बाईक स्वाराची चौकशी सुरू आहे। पहा या व्हिडिओमध्ये काय घडलंय।